मजुरांवर अवलंबून राहून आपल्याला पाहिजे तसे दोन पैसे मिळत नाहीत. यांत्रिकी शेती करण्याशिवाय सध्या पर्याय नाही आहे. तर यावर्षी आम्ही प्रयोग म्हणून कांद्यांची लागण जी आहे ती यांत्रिकी पद्धतीने केली होती. ती बघू शकता आपण. बघू शकता बघा. तर एकरी साधारणतः 2.5 किलो बियाणं लागलं होतं. तर काही ठिकाणी दाट झालं होतं, तर आम्ही ती विरळणी करून त्याला एकदम असं व्यवस्थित केलेलं आहे. आता बघू शकता तुम्ही कांदा कसा आहे तो. आणि लेबर खूप वाचलेले. रोपं तयार करा, ती परत पूर्ण लागण करा, ती देखभाल करा. याचे एक वैशिष्ट्य आहे. तर आम्ही जसं लागण केली तसं रोगराई जास्त पसरली नाही, कारण की तेच बियाणापासून ते वाढ चांगली होती त्याची. आणि त्याला जी एक ऊर्जा मिळायला पाहिजे त्या रोपाला, ती उपजतच असते. त्याच्यामुळे ही आपण पात बघू शकता बघा कशी चांगली आलेली आहे. हे बघा, ही जाड पात तिकडं दाखव. पहिल्याच वर्षीचा प्रयोग आहे हा. बघूया उत्पन्न किती येतं. इकडं पण दाखव, तिकडं दाखव उत्पन्न कसं आलंय. तर प्रयोग केल्याशिवाय पर्याय नाही आहे. शेतकऱ्याला दोन पैसे कसे राहतील या उद्देशाने आता एक पावलं उचलणे हे गरजेचं आहे.